आता त्याच्यातील पहिली ओवी एवढी उत्तमाची दिली आहे. ज्ञानी आणि उदास. ज्ञानी आणि उदास आता प्रत्यक्ष द्वैतात कुठेही बघायला जाना. जो ज्ञानी आहे तो उदास दिसतो का? नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे, हे ज्ञान पण मालकाकडचे ज्ञान आहे ते नाही हा. लोकांकडचे ज्ञान आहे ते. एवं पोट भरायची विद्या, तैस म्हणू नये सद्विद्या. आज विचार करायचा. बेडूक, हे बेडूक, तो तळ्यात आहे. जेवढ्या तळ्यात तो आहे त्याला वाटतं बस हेच माझं राज्य. पण ज्यावेळेस त्या बेडकाला समुद्र दाखवला जातो त्यावेळेला कळतं की मी ज्याच्यात पोहत होतो ते पाणी म्हणजे क्षुल्लक आहे. मग त्याचप्रमाणे मोठमोठे ज्ञानी, मोठमोठे विद्वान ज्या वेळेला बैठकीला बसतात तेव्हा त्यांना कळून चुकतं की आपल्याला फक्त दोन तीन वेदांचंच ज्ञान आहे. पण सर्वज्ञ जो आहे ना, त्याचे चरण तुम्हाला आम्हाला धरायलाच पाहिजेत. आज विसोबा खेचर बघायला जा, आज चांगदेव बघायला जा, किंवा द्वैतातले आत्तासुद्धा कित्येक ज्ञानी पंडित बघायला जा. बघायला गेलो तर कोणीही उदास नाही. प्रत्येकाकडे मीपणा आहे, अहंकार आहे, ताटा आहे. मी ज्ञानी आहे याचाच सगळ्यात मोठा अभिमान प्रत्येकाच्या अंतरी आहे. पण मालक जर बघायला गेलो ना तर उदास आहे. अक्षरशः उदास म्हणजे काय? आज बघायला गेलो तर वाडीत आपण जसे बसतो तसा मालकसुद्धा श्रवणालाच बसतो ना. आज काय आपली पात्रता आहे? आपली काही पात्रता नसताना सुद्धा आपल्याबरोबर तो कुठे बसतो? श्रवणाला बसतो. तेव्हा मालक असे कधी बोलत नाही की यांची काय पात्रता आहे, यांच्याबरोबर मी बसायचं श्रवणाला, माझ्यासाठी वेगळी खोली पाहिजे. अजिबात नाही. कारण तो कसा आहे? उदास आहे. आज तुमच्या आमच्याबरोबर स्वतः मालकसुद्धा काय करणार आहे? श्रवण. निरूपण करत नाही मालक कधी. मालकाला कायम आवडते. काय आवडतं? श्रवण. म्हणून त्याच्यात कुठेतरी दिलेलं आहे मालकाने की मालक कार्य करून घेतो. श्रीरामाकडनं कार्य करून घेतलं, वसिष्ठ अलिप्त राहिलेत. श्रीकृष्णाकडून कार्य करून घेतलं, सांदीपनी अलिप्त राहिलेत. नवशाकडून कार्य करून घेतलं, अत्री ऋषी अलिप्त राहिलेत. आता सुद्धा तेच कार्य आहे. कुठल्या तरी एखाद्या देहाला इकडे बसवायचं आणि मालक मात्र काय राहतो? अलिप्त राहतो.